एक छोटंसं गाव, निसर्गाच्या कुशीत वसलेलं, पण एकेकाळी शिक्षणाच्या बाबतीत मागे पडलेलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कोटेखुर्द हे गाव. काही वर्षांपूर्वी इथली जिल्हा परिषद शाळा फक्त नावाला शाळा होती. 2 पडक्या खोल्या, मोडकळीस आलेलं कौलाचं छप्पर, ना सुविधा न साधन. बोटांवर मोजणं इतकीच म्हणजे जेमतेम 8 ते 9 पटसंख्या. शाळा फक्त 5वी पर्यंत. शिकवण्यासाठी फक्त एकच शिक्षक. अशी होती या शाळेची अवस्था. मग आला कोविडचा काळ आणि या कठीण काळातच आशेचा एक किरण निर्माण झाला. गावातील सुशिक्षित तरुण, मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये कामानिमित्त बाहेर कार्यरत असलेले गावकरी आणि गावातील ग्रामस्थ सगळे एकत्र आले आणि निर्माण झाली एक नवी दिशा. मातृभूमी फाउंडेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली. एकच ध्येय, गावासाठी, मुलांसाठी एक आदर्श शाळा उभी करायची. या परिवर्तनामागे एक प्रेरणादायी आदर्श व्यक्तिमत्वही आहे. ते म्हणजे ज्यांनी बाबळेवाडी आणि जालिंदर नगर येथील शाळेचा कायापालट करून त्या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. ते म्हणजे श्री वारे गुरुजी. त्यांचं कार्य, त्यांची जिद्द आणि शिक्षणासाठी असलेली तळमळ यातूनच प्रेरणा घेत कोटेखुर्द गावानेही आपल्या शाळेचा कायापालट करण्याचा निर्धार केला. आणि म्हणूनच वारे गुरुजींना मनपूर्वक धन्यवाद. लोकसहभागातून, प्रत्येकाच्या छोट्या छोट्या योगदानातून एक मोठं स्वप्न साकार होऊ लागलं. या प्रवासात 2 शिक्षकरूपी अनमोल रत्न शाळेला लाभले. ते म्हणजे श्री मतेसर आणि श्री मधेसर. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे या शाळेचा खरा कायापालट घडू लागला. आज या शाळेत जवळपास 100 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. लांबच्या गावांमधून, वाड्या वस्त्यांमधूनही विद्यार्थी इथे येतात. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनेक उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. लांबून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, वह्या, पुस्तके तसेच इतर सर्व आवश्यक वस्तू मोफत दिल्या जातात. शाळा पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. इथे डिजिटल बोर्ड, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज संगणक प्रयोगशाळा देखील उपलब्ध आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायरची सोय करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजनची सुविधा उपलब्ध आहे. इथल्या शिक्षकांचं खरंच कौतुक करावं लागेल, कारण ते सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंतचा आपला वेळ विद्यार्थ्यांसाठीच देतात. विविध स्पर्धा परीक्षांची तयारी विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना इथे वाव दिला जातो. त्यासाठी जी काही मदत करायची असेल ते सगळं काही इथे मुलांना केली जाते. इथल्या प्रत्येक उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याचा 100% सहभाग असतो. इथले विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहेत. स्कॉलरशिप, सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय अशा अनेक नामांकित संस्थांमध्येही इथली मुलं त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रवेशास पात्र होत आहेत. या प्रवासात स्थानिक आमदार श्री लहामटे साहेब यांनी देखील शाळेसाठी मोलाची मदत केली आहे. पण ही तर फक्त सुरुवात आहे. अजून खूप काम बाकी आहे. ही शाळा 10वी पर्यंत व्हावी यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत, जेणेकरून इथल्या मुलांना 8वी नंतर शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही. तसेच शिक्षकांची संख्या वाढावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. जर प्रत्येक गावाने तसा निर्धार केला तर प्रत्येक जिल्हा परिषद शाळेचा चेहरा बदलेल. नदीच्या काठी निसर्गरम्य वातावरणात वसलेली ही शाळा खरंच शहरातील शाळांनाही मागे टाकेल. ही फक्त शाळा नाही, ही आहे लोकसहभागाची ताकद. ही आहे बदलाची प्रेरणा. ही आहे कोटेखुर्द गावाचा अभिमान.